नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि तर आज आपण सुक्या कोळंबीच्या सोड्यांची एक भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत आणि हे चवीला खूप छान लागतात। तर बघूया हे सुके सोडे कसे करायचे ते। हे सुके सोडे मी एका बाउल मध्ये घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया। तर सोडे बुडतील इतकं पाणी घालायचं आहे। थोडस कोमट पाणी घेतलेलं आहे जेणेकरून सोडे लवकर मऊ होतील। आणि थोडस त्यामध्ये मी मीठ घालणार आहे। तर हे सोडे 10 मिनिटं भिजत ठेवूया। 10 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया। मस्त सोडे मऊ झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आणि सोडा इझिली मोडतोय। सोडे जर मऊ झाले नाही तर ते मग वातट होतात, रबरासारखे लागतात खाताना, त्यामुळे ते पूर्णपणे भिजवूनच घ्यायचे आहेत। तर आता हे सोडे भिजलेले आहेत, त्यांना मी स्वच्छ धुवून घेते। त्यांना काही वाळू असेल, रेती असेल किंवा काही कचरा लागला असेल तर तो निघून जाईल। तर मी आता हे सोडे दोनदा पाण्यामध्ये धुवून घेते। तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, तेल घालून घेऊया। तर मी एक मोठा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे। तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे आपल्याला। तर जिरं फुलायला लागलेलं आहे, त्यामध्ये आता आपण 2 कांदे बारीक चिरून घालूया। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। थोडंसं मीठ। गॅस मंद आचेवर करून झाकण देऊन कांदा आपण ब्राऊन व्हायला ठेवून देऊया। झाकण काढून बघूया, कांदा पारदर्शक झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 4 पाकळ्या लसणाच्या कट करून घालत आहोत। तुम्हाला पेस्ट घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। 1 इंच होईल आलं देखील कट करून घातलेलं आहे। मिनिटभर त्यांना सॉटे करून घेऊया। गॅस आता मी मीडियम आचेवर ठेवलेला आहे। कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा आहे आणि सोबत आपण आलं लसूण देखील टाकलेला आहे, म्हणजे ते सुद्धा व्यवस्थित परतून होईल आणि कांदा हा चांगला गोल्डन ब्राऊन होईल। कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। तिथे मी आगरी पद्धतीचं लाल तिखट 2 चमचे घालणार आहे, कारण सोडे मुळता गोड असतात आणि आपण कांदे सुद्धा 2 घातलेले आहेत। तर मी इथं 2 मोठे चमचे होईल इतका मसाला घातलेला आहे। मसाला आगरी पद्धतीचा वापरलेला आहे। 1 चमचा हळद घालत आहे, सुकी मच्छी आहे म्हणून थोडंसं हिंग। 1 मिनिटभर मसाले मंद आचेवर परतून घेऊया। मसाले करपून द्यायचे नाही, करपले तर सोड्यांची चव बदलेल आणि कलर देखील चेंज होईल। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तो। मसाले परतून झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये सोडे घालून घेऊया। खूप छान सोडे मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घेवडा घालून घेऊया। तर सोड्यांमध्ये घेवडा खूप छान होतो। तुम्हाला घेवडा घालायचा नसेल, नाही घातला तरी सुद्धा चालेल। घेवडा घालून झालेला आहे, लगेचच त्यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो घालूया। सोडे मस्त मऊ झालेले आहेत। जर तुम्ही लगेच घेवडा आणि टोमॅटो घातला नाही तर ते ओव्हरकुक होतील, म्हणून परत घेवड्याला शिजायला आणि टोमॅटोला शिजायला टाइम लागू नये म्हणून मी एकदाच घेवडा आणि टोमॅटो घातलेला आहे। थोडंसं कोमट पाणी जास्त नाही घालायचं। चवीपुरतं मीठ घालूया। अगोदर आपण कांदा परतताना मीठ घातलेला आहे, तर आता चवीपुरतं मीठ घालताना लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा थोडंसं मीठ घातलेलं आहे। आणि आता पातेलीवर झाकण देऊन 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेऊया। 4-5 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया।
कमाल रंग आलेला आहे आणि खूप छान सुवास बाहेर पडलेला आहे। गॅस आता मी मीडियम आचेवर करते। 1 चमचा गरम मसाला घालूया, 1 चमचा धणेपूड, छोटा चमचा घेतलाय कारण आपण कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत, थोडीशी आमचूर पावडर ऑप्शनल आहे पण घातल्याने खूप छान असा स्वाद येतो। जर तुमच्याकडे कच्चा आंबा असेल तर तो घातलात तरी सुद्धा चालेल। आमचूर पावडर घातल्यानंतर कोथिंबीर घालूया, सर्व मिक्स करून घेऊया। तर मंडळी, घेवडा घालून सोडे तयार झालेले आहेत। मी गॅस बंद करून घेते। तर हे सोडे तुम्ही टिफिनला किंवा सकाळी नाश्त्यासाठी करू शकता। खूप अप्रतिम लागतात, यांची चव खूप भारी असते आणि तांदळाची भाकरी असेल तर मजा काही औरच। तर गॅस बंद केलेला आहे।